नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिलेल्या आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे याची ट्रिक पाहणार आहोत. बघा, परीक्षेला अशा पद्धतीने आकृती विचारली जाते. तर या आकृतीतील आपल्याला त्रिकोण किती आहेत हे मोजायचं आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. पहा, दिलेल्या आकृतीतील पहिल्यांदा पाया बघायचा. तर हा या आकृतीचा काय आहे? पाया आहे. आणि मग आपण याला नंबर घालायचे 1 2 3 4 आणि नंतर यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 1 आणि 2 3 3 6 6 आणि 4 10. या आकृतीत एकूण किती त्रिकोण आले? 10. पण काही वेळेला अशा पद्धतीची जर का आकृती परीक्षेला पडली तर यातील त्रिकोणांची संख्या कशी मोजायची ते आता आपण पाहूया. तर सुरुवातीला हा त्रिकोण विचारात घेऊन या पायावर तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या पहिल्यांदा मोजायची. तर पहा, 1 2 3. यानंतर या त्रिकोणाचा विचार करून या पायावर तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या आपण मोजू. 1 2 3 4 आणि मागच्या वेळेला शिकवल्याप्रमाणे यांची बेरीज 1 आणि 2 3 3 आणि 3 6 अधिक यांची बेरीज 1 आणि 2 3 3 6 आणि 4 10. टोटल 10 आणि 6 16. म्हणजेच दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 16. लक्षात आली का त्रिकोण कशी मोजायची असते याची ट्रिक? आता हा प्रश्न तुमच्यासाठी. या आकृतीत किती त्रिकोण आहेत हे मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.